आतापर्यंत फिजिक्सच्या थर्मोडायनामिक्स या चॅप्टरमध्ये आपण रिव्हर्सिबल प्रोसेस घेतल्या, त्यानंतर आयसोथर्मल प्रोसेस घेतल्या, त्यानंतर आयसोबारिक प्रोसेस घेतल्या. आता आपल्याकडे दोनच प्रोसेस उरलेत, एक आयसोकोरिक प्रोसेस आणि दुसरं ॲडियाबॅटिक प्रोसेस. आयसोकोरिक प्रोसेस जे होते, कॉन्स्टंट व्हॉल्यूमवर जे प्रोसेस होते त्याला आपण आयसोकोरिक प्रोसेस म्हणतात. इट इज अ constant volume process. constant volume process हे प्रोसेस होते वेळेस सिस्टम एका स्टेट पासून दुसऱ्या स्टेट मध्ये जाते वेळेस व्हॉल्यूम जिथं कॉन्स्टंट राहते त्या प्रोसेसला आपण आयसोकोरिक प्रोसेस म्हणतात. त्यानंतर इथं व्हॉल्यूम कॉन्स्टंट असल्यामुळे समोर जाऊन आपण शिकणारच आहोत. वर्क डनचा फॉर्म्युला आहे पी डेल्टा व्ही. वर्क डनचा फॉर्म्युला आहे पी डेल्टा व्ही. आता व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे तर चेंज इन व्हॉल्यूम काय होते, झिरो होते. चेंज इन व्हॉल्यूम झिरो असेल तर प्रेशर इंटू झिरो आपल्याला वर्क डन मिळेल झिरो. हियर सिस्टम doesn't do any work on the surrounding. That is, work done here is zero. आयसोकोरिक प्रोसेस मध्ये वर्क डन झिरो होते. आपल्याला जर आता आयसोकोरिक प्रोसेसचं पीव्ही डायग्राम जर काढायचा असेल तर पीव्ही डायग्राम of isocoric process is एक्स ऍक्सिसला मी व्हॉल्यूम ऍक्सिस म्हणतो, वाय ऍक्सिसला प्रेशर ऍक्सिस. व्हॉल्यूम तर कॉन्स्टंट आहे, जे काही व्हॉल्यूम राहील ते कॉन्स्टंट राहील, व्ही कॉन्स्टंट. बट प्रेशर चेंज होते. सपोज इनिशियल प्रेशर पी आय, फायनल प्रेशर पी एफ जर म्हणलो तर हे प्रेशर फायनल आहे, हे इनिशियल आहे आणि हे व्हॉल्यूम. तर हे राहील आयसोकोरिक प्रोसेसचा पीव्ही डायग्राम. त्यानंतर समोर जाऊन जर आपल्याला लिहायचं असेल तर आयसोकोरिक प्रोसेसमध्ये हीट काय होते, हीटचा काय परिणाम होते. तुम्हाला तर माहिती आहे वर्क डन झिरो व्हायला एवढं सध्याला कळालं. तर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचा जर विचार केला, चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू क्यू मायनस डब्ल्यू. हे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचं इक्वेशन आहे. वर्क डन जर झिरो राहिलं तर आपल्याला हे इक्वेशन काय होते, डेल्टा यू इक्वल टू क्यू. म्हणजे जे सिस्टमला मी हीट ऍड करतो त्याचं काम काय होते, इंटरनल एनर्जीला इन्क्रीज करण्यामध्ये काम होते. आणि सिस्टम मधून जर हीट रिमूव्ह झाली तर इनडायरेक्टली सिस्टमची इंटरनल एनर्जी डिक्रीज होते. आपल्याला आयसोकोरिक प्रोसेस मध्ये हे इक्वेशन उरते. इन आयसोकोरिक प्रोसेस heat added to the system, heat energy added to the system is used to increase its internal energy. In isochoric process, heat energy added to the system is used to increase its internal energy. Inversely or conversely, if the
heat is removed from the system, then subsequently internal energy of the system will decrease. If heat is removed from the system, if heat is removed from the system, if heat is removed from the system, then its internal energy will decrease. Then its internal energy will decrease. System की internal energy decrease होते. एक्झाम्पल जर द्यायचं असेल आयसोकोरिक प्रोसेसचं, कोणताही गॅस ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूमला आपण हीट करायला, हीटिंग ऑफ गॅस ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आता जर आपल्याला थर्मोडायनामिक्स बघायचं असेल, थोडेफार फॉर्म्युलेज बघायचे असेल, ऑलरेडी सगळ्या गोष्टी थिअरॉटिकली लिहिलो, वर्क डन 0 लिहिलो, हीट एनर्जी डायरेक्टली इंटरनल एनर्जीला ॲड करते, क्यू इक्वल टू डेल्टा यू, ते पण मी लिहिलो होतो. फक्त आता आपल्याला वर्क डन, हीट एनर्जी आणि फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचा आयसोकोरिक प्रोसेसचे फॉर्म्युलेज लिहायचे. थर्मोडायनामिक्स इन isocoric process. थर्मोडायनामिक्स इन आयसोकोरिक प्रोसेस. आयसोकोरिक प्रोसेस मध्ये थर्मोडायनामिक्सचे फॉर्म्युलेज कसे यूज होतात ते बघू. तुम्हाला तर माहित आहे, इट इज अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस. मग इथं व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, तर चेंज इन व्हॉल्यूम काय होईल? डेल्टा व्ही 0 होईल. डेल्टा व्ही काय होईल? 0. देअरफॉर वर्क डन इक्वल टू P delta V work done, that is W equal to P delta V. In short, delta V is 0. P into 0, that is work done here is 0. Now we know that first law of thermodynamics, and before moving to first law of thermodynamics, internal energy, change in internal energy delta U equal to N CV delta T, where CV is specific heat of the gas or any matter which we are considering as the system at constant volume, and delta T is change in temperature, and N is number of moles. This is the formula for internal energy. Now, first law of thermodynamics, we have delta U equal to Q minus W. First law of thermodynamics. But we already know that work done here is 0. Therefore, delta U equal to Q. Delta U equal to Q. That is Q equal to delta U equal to, but delta U चा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, NCV डेल्टा T. चला लिहून घ्या. हे आहे आयसोकोरिक प्रोसेस.
यानंतर आपल्याला घ्यायचं आहे थर्मोडायनामिक प्रोसेस मधला लास्ट पॉइंट, ॲडियाबॅटिक प्रोसेस. आयसोथर्मल प्रोसेस म्हणजे द प्रोसेस ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. त्यानंतर आयसोबारिक प्रोसेस घेतल्या, द प्रोसेस ॲट कॉन्स्टंट प्रेशर. आयसोकोरिक प्रोसेस घेतल्या, जस्ट रिसेंटली झालंय, प्रोसेस ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आता ॲडियाबॅटिक प्रोसेस. ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये हीट सिस्टम आणि सराउंडिंग सोबत एक्सचेंज होत नाही. इन ॲडियाबॅटिक प्रोसेस सिस्टम किंवा असं लिहू वेगळ्या फॉर्मॅटमध्ये, इन ॲडियाबॅटिक प्रोसेस हीट इज नॉट ट्रान्सफर्ड, it is not transferred to or from the system, to or from the system म्हणजे सिस्टम मधून बाहेरही जाईना आणि सिस्टम मध्ये पण येईना. दॅट इज Q इक्वल टू 0. हीटचं एक्सचेंज काहीच होईना, हीट ॲडही होईना, हीट रिमूव्हही होईना सिस्टम मधून. मग Q0 झालं तर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स वर काय इफेक्ट पडते तुम्हाला माहितच आहे. वी हॅव डेल्टा U इक्वल टू Q मायनस W. काय आहे हे? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आहे. Q तर 0 आहे.